उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत आणि सकाळी 6 वाजल्यापासूनच त्यांनी विकास कामांची पाहणी करायला सुरुवात केली आहे। कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांशी सुद्धा अजित पवार संवाद साधत आहेत। बारामतीमधली ही दृश्य आपण बघतोय। प्रतिनिधी जयकुमार जाधव आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून अपडेट्स घेऊया। जयकुमार, कुठल्या विकास कामांची पाहणी केलेली अजित पवार यांनी आणि काय नेमक्या सूचना या दरम्यान करण्यात आल्या? प्रीती, आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीच्या दौऱ्यावरती आहेत। सकाळी 6 वाजल्यापासूनच विकास कामांची पाहणीला सुरुवात केलेली आहे। पाहणीची सुरुवात ही आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या कामाच्या पाहणीपासून सुरुवात झाली। त्यानंतर बारामती फलटण रस्त्याचं जे काम सुरू आहे त्या कामाची देखील त्यांनी पाहणी केली। काम कसे असावे, दर्जेदार असावे। नंतर जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्याकडे जी कामं दिलेली आहेत त्यांना देखील सूचना करण्यात आल्या की काम व्यवस्थित केलं पाहिजे आणि नागरिकांना कुठं अडचण होऊ नये अशी जे सूचना अजित पवारांनी कॉन्ट्रॅक्टर किंवा ठेकेदारांना दिलेली आहे। त्यानंतर अजित पवारांनी बारामतीतील जे क्रीडा संकुल आहे त्या कामाची पाहणी केलेली आहे आणि आता उपमुख्यमंत्री अजित पवार हे जवाहरबाग येथील कॅनलचे जे सुशोभीकरणाचे काम सुरू आहे ते पाहणी करत आहेत। आणि आता थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री त्यांच्या बारामतीतल्या सुयोग सोसायटी या निवासस्थानी पोहोचतील आणि तिथे कार्यकर्त्यांच्या व नागरिकांशी ते संवाद साधणार आहेत आणि नंतर दुपारनंतर अजित पवार त्यांच्या पुढील दौऱ्यासाठी रवाना होतील। रिद्धी जी, जयकुमार, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।